वाहन चालकांनो सावधान, कशेडी घाटात रस्ता खचतोय। कशेडी घाटात भोगावच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ता खचू लागला आहे। 25 जुलै 2005 पासून याच ठिकाणी रस्ता खचत असून यावर कायमस्वरूपी उपाय करण्यास बांधकाम विभागाला अपयश आलेले आहे। ही जागा डेंजर झोन बनली असून वाहन चालकांची चूक झाल्यास वाहन थेट दरीत कोसळत आहे। त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत। गेल्या 8 दिवसांपूर्वी हायड्रोजन गॅस वाहतूक करणारा ट्रक थेट दरीत कोसळून दुर्घटना झाल्याची ताजी घटना घडली असून महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालक आणि प्रवासी जनतेकडून केली जात आहे। मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूरपासून 9 किलोमीटर अंतरावर दरवर्षी रस्ता खचत असतो। यंदाही रस्ता खचला आहे। रस्ता रत्नागिरीच्या दक्षिण बाजूने आणि मुंबईच्या उत्तर बाजूमध्ये 2 फूट खचला आहे। पावसाळी मोसमात येथे रस्ता खचण्याची प्रक्रिया सुरू होते आणि अंदाजे 100 मीटर अंतरावर 3.5 फूट खोलवर खचतो। त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेकडून वारंवार होत आहे। या रस्त्याचे हे अवघड दुखणे 25 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर सुरू झाले आहे। यावर 21 वर्षात बांधकाम विभागाला औषध सापडले नाही खरे। 25 जुलै 2005 रोजी या ठिकाणी माथ्यापासून रस्त्यावरचा डोंगर भाग अलग होत असून प्रचंड आकाराच्या दगडधोंड्यांसह खाली घसरत आला होता। या महाकाय दरडीमुळे रस्त्यावरच 25 फुटापर्यंत डोंगर निर्माण झाला होता। JCB पोकलनच्या सहाय्याने रात्रंदिवस काम केले तरी दरड हटवायला 15 दिवस लागले होते। या दिवसांपासून या ठिकाणी दर पावसाळ्यात रस्ता खचत आहे। वेळोवेळी महामार्ग बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यात येत असली तरी कायमस्वरूपी दुरुस्ती काही होत नाही। या रस्त्यावरून ट्रेलर, टेम्पो, ट्रक अशा 40 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची सतत वर्दळ असते। त्यामुळे पावसाळ्यात येथील अंदाजे 100 मीटरचा रस्ता खड्ड्यांचा बनतो आणि आताही रस्त्यात खड्डे आहेत, तसाच तो खचला देखील आहे। त्यामुळे येथे अवजड वाहने एकंदरीत बंद तरी पडतात किंवा मध्यभागात आल्यावर चढताना मागे सरकून दरीत कोसळतात। या सर्वांमुळे हा धोकादायक स्पॉट बनला आहे। या जागेवर अपघात झाल्यास तळ कोकणात जाणाऱ्या आणि मुंबई दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात। जंगलाचा भाग असल्याने आणि रात्रीची वेळ असेल तर वाहन चालक आणि प्रवाशांच्या हालाला काही पारावर नाही। तसेच आजूबाजूच्या पळचील, महालगूर, रावळतळी, कशेडी, मनवेधार, खवटी, गवळीवाडी, जलाचीवाडी, किंजळा, घोगरा, आडतामसडे, मोरेवाडी, ओंबळी, आडाचीवाडी, खडकवणे, गोलदारा, कामतवाडी, कातळी बंगला या पंचक्रोशीतील गाववाड्यातील जनतेची वाहतूक बंद झाल्याने त्यांची मात्र प्रचंड गैरसोय होते। त्यातही विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल। या विभागात जाणारे येणारे शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी जनता आणि वाहन चालक यांचे हाल होताना दिसून येत आहेत। यातच 8 दिवसापूर्वी गॅस वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोचा अपघात झाल्यानंतर कशेडी बोगदामार्गे वाहतूक वळवण्यात आली होती। मात्र आता वाहतूक जुन्या मार्गाने पुन्हा सुरळीत झाली असली तरीही धामणदेवी ते कशेडी बंगलापर्यंत घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्ता अपघात प्रवण क्षेत्र असा बनला आहे। परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे एखादा मोठा अपघात होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकातून व्यक्त केली जात आहे। याबाबत महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।